श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे शाकंभरी नवरात्राचा पहिला दिवस। कालच व्हिडिओ केलेला आहे की आजपासून जरी तुमची देवी म्हणजे कुलदेवी शाकंभरी माता नसेल किंवा शाकंभरी देवी नसेल तरी ती अन्नपूर्णा मातेचं रूप आहे, म्हणून अन्नपूर्णा मातेची सेवा तुम्हा सगळ्यांना करायची आहे आणि ती सेवा केल्याने आपल्या घरामध्ये कायम धनधान्य, लक्ष्मी, सुख, शांती हे टिकून राहतं। म्हणून तुम्हाला सगळ्यांना या सेवा करायच्या आहेत ज्या मी काल तुम्हाला सांगितलेल्या आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पूर्वी याच्यावर व्हिडिओ केलेला आहे, मात्र आता भरपूर आपलं नवीन कुटुंब वाढलेलं आहे आणि त्यांना या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही आहेत आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ केला आहे की गुरुवारी केस धुणं, फरशी पुसणं हे करावं का? करावंच लागलं तर काय करावं? नाही केलं तर काय होतं किंवा केलं तर काय होतं? असे मला बरेच प्रश्न कमेंट आले, ईमेल आले आणि त्यासाठी मी आज पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। ऐकला नसलात तरी ऐका आणि ऐकला असेल यापूर्वी तरी ऐका। काही नवीन माहिती पण यामध्ये मी ॲड करणार आहे, त्यामुळे जरूर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अजून एक सांगते, आज संध्याकाळी एक असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ज्या व्हिडिओनं तुम्ही कुणाला तरी एक मदतीचा हात देऊ शकता आणि तो मदतीचा हात इतका सुंदर असणार आहे की तो व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी आज 5:30 किंवा 6 वाजता येणार आहे। तो व्हिडिओ तुम्ही आज बघायला विसरायचं नाही आहे, कारण त्या व्हिडिओमध्ये मी अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माझ्या हृदयाला भिडणाऱ्या अशा काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे की बघा जगात दुःख काय असतं। तर तो संध्याकाळी व्हिडिओ बघायला विसरू नका। त्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे, त्यामुळे आत्ताच सांगून ठेवते की संध्याकाळचा व्हिडिओ सगळ्यांनी बघा, जो संध्याकाळी आपला 5:30 ते 6च्या दरम्यान येतो। आता गुरुवार म्हटलं की बऱ्याच स्त्रियांचे प्रश्न येतात की ताई आमचा गुरुवारी उपवास असतो, समर्थांचा असेल, साईबाबांचा असेल, गजानन महाराजांचा असेल किंवा कोणताही एक अन्य गुरुवार, मार्गशीर्ष सारखे गुरुवार सुद्धा वर्षभर काही स्त्रिया धरतात, तर आम्ही केस धुवावेत का? काय करावं? तुम्ही सांगता नाही धुवायचे, तर तुम्हाला एक सांगते की गुरुवारी केस का धुवू नये त्याचं पहिलं तुम्ही कारण जाणून घ्या। आपला जो गुरुग्रह असतो तो आपला स्ट्रॉंग गुरुग्रह जो असतो, म्हणजे गुरुग्रह जर आपला स्ट्रॉंग असेल आणि आपण जर गुरुवारी केस धुतले तर तो कमजोर होतो आणि गुरुग्रह कमजोर झाला की आपल्या आयुष्यात अनेक नाहक अडचणी येतात ज्या आपल्यालाही कळत नाहीत की का आल्या आहेत। तर गुरुग्रह स्ट्रॉंग असतो, तो कमजोर जर तुम्हाला तुमचा करायचा नसेल तर तुम्ही गुरुवारी केस धुणे टाळा। केस धुणे टाळा ह्याच्या मागचं तुम्हाला कारण सांगते की कोणतीही गोष्ट हलकी करणं, थोडक्यात काय, आता केस आपले हलके करतो आपण, जेव्हा धुतो तेव्हा आपण काय करतो, आपले केस हलके करतो। म्हणजेच आपण कसं म्हणतो, केस धुतले खूप हलकं वाटलं, तर ते हलकं करणं हे आपल्याला गुरुवारी टाळायचं असतं। आता फरशी पुसणं हे देखील गुरुवारी आपल्याला टाळायचं असतं, कारण त्यामुळे सुद्धा आपला गुरुग्रह कमजोर होतं असं शास्त्र सांगतं। असं मी सांगते किंवा माझ्या मनानं मी सांगते असं नाही, तर हे एक प्रकारचं शास्त्र आहे। गुरुवारी केस धुवू नयेत, गुरुवारी केस धुतल्याने गुरुग्रह कमजोर होतो। गुरुवारी फरशी पुसणे टाळावे, त्यामुळेही आपला गुरुग्रह कमजोर होतो। त्याचप्रमाणे मोठ्या मोठ्या गोधड्या धुणे, बेडशीट धुणे, खूप जड कपडे धुणे, रोजचे कपडे तुम्ही धुवू शकता पण खूप जड कपडे धुणे या गोष्टी टाळाव्यात। घरातल्या जाळ्या जळमटं काढणे, घराची डीप क्लिनिंग करणे, म्हणजे ज्याला आपण टॉयलेट बाथरूम घासणे म्हणतो किंवा सगळे डबे काढून घासणे म्हणतो, हे गुरुवारी टाळावं। गुरुवारी विनाकारण कुठलेही जड वस्तू, कपाट हलवून, सोफा हलवून, बेड हलवून, या जड वस्तू ज्या आहेत किंवा जडाचं हलकं ज्याला म्हणतो आपण, ते आपल्याला या दिवशी चुकूनही करायचं नाही आहे, कारण त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आपला गुरुग्रह कमजोर होतो। आता गुरुग्रह कमजोर झाला की काय काय होतं, सगळ्यात पहिले आपण ज्यांना गुरु मानतो ते आपल्यावर नाराज होतात असं देखील म्हटलं जातं। त्याचप्रमाणे आपली आर्थिक परिस्थिती, जर तुम्ही आज 1000 रुपये कमवत असाल तर ती हळूहळू तुम्हालाच कळणार नाही की अरे 1000चे 500 का व्हायला लागलेत, मलाच कळेना मी कुठं कमी पडतोय।
थोडक्यात काय तर आपली आर्थिक परिस्थिती थोडी थोडी कमजोर होती. आपलं गुरूंच्या सारखे म्हणजे आपले आई वडील, आपल्या आई वडिलांशी, आपल्या सासू सासऱ्यांशी, आपल्यापेक्षा मोठ्या लोकांशी आपलं नातं बिघडू लागतं. आणि एकदा का गुरुग्रह कमजोर झाला की अनेक अडचणींना, आजारांना, मुलांच्या आयुष्यातली प्रगती या सगळ्यामध्ये अडथळे चालू होतात. आणि हे अडथळे रोखायचे असतील तर तुम्हाला जर केस धुवायचे तर ते तुम्ही बुधवारी धुवून घ्या. फरशी पुसायचे बुधवारीच करून घ्या. गुरुवार फक्त तुम्हाला मी टाळायला सांगत आहे. इतर कोणत्याही वारी मी तुम्हाला या गोष्टी टाळा असं सांगत नाहीये. आता काही स्त्रिया म्हणतात की गुरुवारीच चौथा दिवस आला, काय करायचं? अगदीच जर असं झालं आणि तुम्हाला जर शुक्रवारी काही देवाचं महत्वाचं करायचं असेल तर चिमूटभर हळद इथं डोक्याला लावायची. इथं बरोबर टाळूवर तुमच्या चिमूटभर हळद लावायची. त्याचप्रमाणे आपल्या गरम पाण्यात आंघोळीच्या चिमूटभर हळद घालायची. शॉवर खाली आंघोळ करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे. आपल्या भूमीला स्पर्श झाला पाहिजे. आपण तांब्यानं पाणी अंगावर घेतलं पाहिजे हेही शास्त्र सांगतात. त्याच्या मागेही अनेक शास्त्रीय पण कारणं आहेत, वैज्ञानिक पण कारणं आहेत की तुम्ही शॉवर खाली आंघोळ करू नका, तर तुम्ही बादली तांब्याचा वापर करा. आता माझ्याही घरात शॉवर आहे. मी स्वतः तरी कधी शॉवर वापरत नाही, नेहमी तांब्या बादलीचा वापर करते आणि तेच आपल्यासाठी अतिशय उचित असतं. फॅशनच्या नावाखाली काही गोष्टी बघा खूप बदलत चालल्या आहेत आणि त्यामुळे खूप त्रास होत चाललाय. आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्येच टॉयलेट बाथरूम आहे. पूर्वीची लोक टॉयलेट बाथरूम या गोष्टी बाहेर करायच्या, बाहेर ठेवायचे बघा, अंगणामध्ये किंवा पाठीमागं असायच्या. का तर घरामध्ये निगेटिव्हिटी पोचू नये. सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी कुठं असते तर टॉयलेट बाथरूममध्ये. म्हणून गुरुवार सोडून दररोज टॉयलेट बाथरूममध्ये ब्रश कसा फिरेल याची तुम्ही काळजी घ्या. त्याचप्रमाणे टॉयलेट आणि बाथरूममध्ये नेहमी मिठाचा किंवा तुरटीचा खडा ठेवा. तर शनिवारी किंवा महिन्यातून एकदा तो बदला बघा तुम्ही. आणि तो जो तुरटीचा खडा किंवा मीठ उरलेला असतो तो टॉयलेटमध्येच फ्लश करायचं, कारण त्यात निगेटिव्हिटी असते. ते कुठल्याही झाडाला घालू नका, कुठंही बाकीकडे टाकू नका, तर ते टॉयलेटमध्येच फ्लश करा. आणि त्यानंतर मग हळूहळू तुमच्या घरातली निगेटिव्हिटी कशी रिमूव्ह होते ते बघा. टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये जास्तीत जास्त निळ्या रंगाचा वापर करा. निळी बादली, निळ्या साबणाचं बॉक्स किंवा निळ्या रंगाच्या टाईल्स किंवा ग्रे कलरच्या टाईल्स असे रंग वापरा, जेणेकरून तुमची ती निगेटिव्हिटी कमी होऊन राहू केतूचे त्रास तुम्हाला कमी होतील. या खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की गुरुग्रह कमजोर होऊ नये आणि आपल्या आयुष्यात हलकेपणा येऊ नये, म्हणजे आपण कायम उंचावर जावं असं प्रत्येकाला वाटतं किंवा आपली मुलं कायम उंचावर जावीत असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी शास्त्रांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत, आपल्या पूर्वजांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी स्वतःचं सांगू का, मी चौथा दिवस असेल तरी गुरुवारी केस धुत नाही. मी शुक्रवारी केस धुते आणि पूजा वगैरे करते, पण मी गुरुवारी काही केल्या केस धुत नाही. कुठलाही प्रसंग येऊ दे, अगदी कुठलाही. आता तर असं तर अजून कधी झालं नाहीये, पण घरातलं कोणी समजा आपल्या भावकीतलं म्हणा किंवा एक्सपायरच झालं तर आपल्याला या दिवशी केस धुवावेच लागतील. अशा वेळेस काय करायचं तर चिमूटभर हळद पाण्यामध्ये घालायची आणि केस धुवायचे, म्हणजे आपल्याला जे लागणारे दोष असतात ते तुम्हाला दोष लागणार नाहीत. इतर कुठल्याही वारी तुम्ही केस धुवू शकता. तसं तर त्याच्या मागं पण खूप शास्त्र आहे की बुधवारी धुवू नये, मंगळवारी धुवू नये, पण असं करत बसलो तर मग खूप अडचणी येतील. त्यामुळे तुम्हाला सांगते की आठवड्यातला एक वार गुरुवार फक्त तुम्हाला पाळायचा आहे. आणि जर करावंच लागलं तर पाणी म्हणजे फरशी पुसताना पण चिमूटभर हळद टाकायची आणि आंघोळ करताना पण चिमूटभर हळद टाकायची. ते पण नेहमी नाही, अगदी क्वचित जर तुमच्यावर अडचण अशी आली की आज तुम्हाला हे करायलाच पाहिजे, खूप घरामध्ये अन्न सांडलंय, लहान मुलांनी सांडलंय आणि ताई आता त्याचे डाग दिसत आहेत, मी फरशी कशी पुसू, अशा वेळेस तेवढाच भाग तुम्ही पुसू शकता, काही अडचण नाहीये. आता कोरोना काळात वगैरे मान्य रोजच पुसली पाहिजे, अशा वेळेस गुरुवार वगैरे पाळून चालणारच नाहीये, पण आता तो काळ निघून गेलेला आहे आणि आता या गोष्टी तुम्ही पाळाव्यात. मी स्वतः पाळते, भरपूर लेडीज पाळतात, आमच्यातले तर सगळेजणच पाळतात आणि मी सांगितल्यापासून आपला सगळा ऑडियन्स पण पाळतो आणि आता जे नवीन ऐकत आहेत त्यांनीही पाळावं अशीच माझी तुमच्याजवळ प्रार्थना आहे, बाकी काही नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. पुन्हा एकदा आठवण करते की आज संध्याकाळचा व्हिडिओ प्रत्येकाने बघा, तो बघण्यासारखा आहे. श्री स्वामी समर्थ.